मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज साईबाबांची पुण्यतिथी देखील असते, तेव्हा शिर्डी संस्थानी ह्या पुण्यतिथीचा उत्सव साजरा केला जातो। तसेच आपण देखील विलेपार्ले पूर्व छत्रपती शिवाजीनगर येथील साई मंदिरामध्ये हा उत्सव एकदम दणक्यात साजरा करतो। मित्रांनो, या साई मंदिराला 37 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तर अशा ह्या पालखी सोहळ्यामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तुम्ही मागे बघू शकता, इथे पालखी ही सजवून ठेवलेली आहे। पण त्याआधी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या मंदिराला 37 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणजे हे किती जुनं मंदिर आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच। हे मंदिर पश्चिम रेल्वेच्या हद्दीमध्ये येत होतं। जेव्हा रेल्वेकडनं हे मंदिर तोडायचं काम चालू होतं त्यावेळेला मंदिराची ही बरीच पडझड झाली होती। मंदिराच्या व्यवस्थापनाने म्हणजेच ओम साई सेवक संघाने तात्पुरती डागडुजी करून घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे या मंदिराचं संवर्धन केलं। परंतु आता हळूहळू या मंदिराची अवस्था खराब होत चाललेली आहे। त्यामुळेच मंदिर व्यवस्थापनाने म्हणजेच ओम साई सेवक संघाने हे मंदिर पुनरुज्जीवित करायचं ठरवलेलं आहे, म्हणजे या मंदिराची पुनर्बांधणी करायची ठरवलेली आहे। परंतु निधी कमी पडत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या अडून राहिलेल्या आहेत। म्हणूनच ओम साई सेवक संघातर्फे मी सर्व भक्तांना आणि नागरिकांना मदतीचा हात पुढे करायसाठी आवाहन करत आहे। मित्रांनो, जे काही ओम साई संघाचे बँकेचे डिटेल असतील ते तुमच्या स्क्रीनवरती येतच असतील, ते तुम्ही नक्की वापरू शकता आणि सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये देखील देत आहे। तेव्हा तुम्ही सढळ हाताने मदत कराल हीच अपेक्षा आहे। चला तर मग आपण या पालखी सोहळ्याला सुरुवात करूया। पालखीची सुरुवात अर्थातच होते ती साईबाबांच्या पाद्यपूजनाने। अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने साईंच्या पादुकांची, फोटोची आणि पालखीची पूजा भटजींनी केली। अक्षरम समर्पयामि। सद्गुरु श्री साईनाथ देवताभ्यो नमः। सद्गुरु श्री साईनाथ देवताभ्यो नमः। नमस्कार करना। सद्गुरु श्री साईनाथ देवताभ्यो नमः। त्यानंतर सर्व उपस्थित भक्तांनी साईंच्या पादुकांची मनोभावे पूजा करून घेतली। साईंच्या पालखीबरोबरच सत्यनारायणाची पूजा देखील आयोजित केली होती। अशा प्रकारे पूजा करून झाल्यावर ओम साई सेवक संघाच्या सदस्यांनी पालखी मिरवणुकीची तयारी चालू केली। बाहेर श्री यसुबाई ढोल लेझिम पथक पण आले होते आणि त्यांची देखील तयारी चालू होती। येथे श्री यसुबाई ढोल लेझिम पथकाचे कार्यकर्ते पथकाच्या फलकाची पूजा करताना आपल्याला दिसत आहेत। कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात आपल्या संस्कृतीमध्ये पूजा करून आणि नारळ फोडूनच केली जाते। ही किती छान गोष्ट आहे नाही? आपण आपला आदर दाखवून त्या गोष्टीसमोर नतमस्तक होत असतो। पूजा करून झालेली साईंची पादुका पालखी ओम साई सेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि ढोल ताशा पथकाने आपला ठेका धरायला सुरुवात केली। चला, शेवटी पालखी एकदाची लोकांना दर्शन देण्यासाठी निघाली। श्री यसुबाई ढोल लेझिम पथकाने जबरदस्त ढोल ताशा वाजवून एकच वातावरण निर्मिती केली। आतापर्यंत मी अनुभवलेलं सर्वात धडाकेबाज आणि सुंदर समन्वय असलेलं हे पथक मला वाटलं। आता भाविक पालखीचं दर्शन आणि पाद्यपूजन करायला यायला लागले।
पालखी जसजशी पुढे जाईल तसतसं आपल्याला भाविकांचं हे दृश्य बघायला मिळेलच. पालखी बराच वेळ जुहूकर वाडी समोर उभी राहून आता मार्गस्थ होऊन ती उजव्या हाताला वळून चालली आहे ब्रह्मानंद, विश्वेश्वरानंद आणि महेश्वरानंद या सोसायट्यांकडे. इतकी वर्ष झाली या पालखी सोहळ्याला, पण तिने आजपर्यंत आपला पारंपरिक मार्ग कधीच सोडला नाहीये. आणि भाविकांना देखील ही गोष्ट माहीत असल्यामुळे ते सर्वजण त्या त्या ठिकाणी पालखीकडे डोळे लावून बसलेले असतात तिच्या स्वागतासाठी. जागा कमी असल्यामुळे ढोल ताशा पथकाला बाहेरच थांबवून पालखी फक्त आतमध्ये घेतली जाते आणि दर्शनासाठी फिरवली जाते. सर्व भाविकांचं दर्शन घेऊन झाल्याशिवाय पालखी इथून निघत नाही. वा, या सोसायटीमध्ये सुंदर असा शंखनाद देखील ऐकायला मिळाला. सर्वांचे दर्शन झाल्यावर पालखी पुन्हा मार्गस्थ झाली. जागोजागी भाविकांची दर्शनासाठी अक्षरशः झुंबड उडत होती. आता पालखी पोहोचली आहे अंधेरी 6 रोडवर. इथे पालखी मिरवणुकीमुळे ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे साईंच्या पालखी मिरवणुकीमुळे ट्रॅफिकला त्रास होऊ नये आणि लोकांची गैरसोय होऊ नये याची काळजी सगळेच कार्यकर्ते घेतात आणि लवकरात लवकर ओल्डडोंगरी मच्छी मार्केटच्या ट्रॅफिक सिग्नलवरून उजवीकडे म्हणजे शहाजीराजे मार्गाकडे पालखी वळवतात. आता आपली पालखी मिरवणूक पोहोचली आहे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलकडे. इथून थोडं पुढे गेल्यावर आपण पुन्हा उजवीकडे वळतो छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे. साईनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील सर्व नवरात्रोत्सव मंडळांना साईंच्या पालखी मिरवणुकीने भेट दिली. यावेळी महिलांनी आणि मुलींनी खरी पालखी मिरवणूक एन्जॉय केली असं आपण म्हणू शकतो. ढोल ताशांच्या गजरावर छान नाचतायत, फुगड्या खेळतायत.
तरी अजून पालखी त्यांनी हातात घेतली नाहीये. मागच्या वर्षी महिलांनी पालखी काय नाचवली होती आणि ती तुम्ही सर्वांनी बघितलीच असेल अशी मी आशा करतो. आणि तो व्हिडिओ बघितला जरी नसेल तरी काही हरकत नाही. या व्हिडिओमध्ये बघा, जेव्हा साईंची पालखी मंदिराच्या जवळ पोहोचेल. थोडा वेळ थांबून हा व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त बघा. आता पालखी मिरवणूक आली आहे मंदिराच्या एकदम जवळच्या ओंकार साई सोसायटीमध्ये, जिथल्या महिलांनी अगदी हिरिरीने भाग घेऊन या पालखी सोहळ्याला अविस्मरणीय करायला सिंहाचा वाटा उचलला. आणि आता सगळ्या पालखीच्या आगमनाची आतुरतेने वाट बघतायत. शेवटी महिलांनी पालखीचा भार आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेललाच. अरे हे काय, आता तर मुलींनी पालखीचा भार आम्हाला द्या म्हणून मागून घेतलाय. पण आता महिलांनी पालखीचा भार परत आपल्या खांद्यावर घेतला आणि पालखी नाचवायला सुरुवात केली आहे. हे सगळे प्रसंग अविस्मरणीय असतात आणि ते डोळ्यांमध्ये साठवून ठेवायचे असतात. पण तुमच्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून ते साठवून ठेवत आहे, जेणेकरून तुम्हाला कधी तुमच्यातली एनर्जी कमी झाल्याचा भास होईल तेव्हा हे व्हिडिओज नक्की बघा. तुम्हाला फायदा झालाच पाहिजे. मंदिरमध्ये साईंच्या पालखीचं आगमन होत आहे. चला आता पालखी मंदिरात आणून साईबाबांची आरती करायची वेळ झाली आहे. सर्व भाविकांनी धन्यवाद. थोड्या वेळात साईंच्या आरतीला सुरुवात होईल. सुख करता दुख हरता वार्ता विनाते गुरवे पुरवे प्रेम कृपा दयाते सर्वांगी सुंदर उठते चोराची कंठी जगनाय मुक्ता फळांची
तत्वांचा विफला विलासा बाबा माया प्रसवले मायेची पोटी पांचाही तत्वांचा विफला विलासा हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ओम साई सेवक संघाने साईंचा भंडारा आयोजित केला आहे। भंडाऱ्याच्या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे आणि का होऊ नये, भक्तांसाठीच तर भंडारा ठेवला जातो। अहो, दरवर्षी 600 ते 700 साई भक्त या भंडाऱ्याचा लाभ घेतात, पण ह्या वर्षी तो आकडा अजूनच वाढला असणार असं मला या वर्षीची गर्दी बघता वाटते। सर्व शुभेच्छुक आणि त्यांच्या अमूल्य सहकार्याबद्दल ओम साई सेवक संघ अगदी मनापासून आभारी आहे। असेच सदैव आमच्या पाठीशी उभे राहावे ही नम्र विनंती। तर मित्रांनो, तुम्हाला हा साईबाबांच्या पालखीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि या मंदिराच्या उभारणीमध्ये तुमच्या भागीदारीची खूप आवश्यकता आहे, तेव्हा नक्की आम्हाला सढळ हाताने मदत करा ही पुन्हा एकदा मी विनंती करतो। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद।